हॅलो नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं माझे केस आहे ते कशाप्रकारे इथं कर्ल केलेले आहे. फक्त इथं मी स्ट्रेटनर आणि मी इथं एक पेन्सिलचा वापर करून केसांना कर्ल केलेले आहे. माझे केस आहे ते मुळातच स्ट्रेट आहेत, पण इथं 2-3 दिवसाआधी मी अशा प्रकारे कर्ल केले होते केस आणि पुन्हा तुमच्याबरोबर शेअर करायचं म्हणून मी इथं केस धुतलेले होते. तरी देखील हे कर्ल आहे ते पुन्हा तसंच दिसत होते. त्यासाठी मी इथं केस धुतलेले आहेत आणि इथं मी लिओनचे जे सिरम आहे ते अप्लाय करणार आहे, जेणेकरून माझे केस आहे ते सर्वात आधी इथं स्ट्रेट होतात आणि इथं केसामधील गुंता वगैरे व्यवस्थित इथं काढून घेण्यासाठी मी इथं लावलेलं आहे लिओनचं सिरम. आणि हे सिरम वापरल्यामुळे केससुद्धा इथं केसामधील जे गुंता आहे तो सुद्धा निघून जातो. आता केस आहेत ते मी इथं धुतल्यानंतर सिरम लावून इंचरून घेतलेलं आहे आणि त्यामधील तुम्ही इथं गुंता वगैरे काढून घ्यायचा आहे. आणि फक्त इथं मी पेन्सिल आणि स्ट्रेटनरचा वापर करणार आहे. आणि तुम्हाला इथं तुमचे केस आहे ते कर्ल करायचे असतील आणि पहिल्यांदा तुम्ही करत असाल तर अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे करा. केस आहे ते खूपच छान इथं कर्ल होतात, काहीही म्हणजे इथं अवघड जात नाही. तर सर्वात आधी तर तुम्ही केसामधील गुंता काढायचा आहे, त्यानंतर 2 सेक्शनमध्ये तुम्ही केस करून घ्यायचा आहे. एका बाजूला केस बांधायचा आहे, त्यानंतर इथं दुसऱ्या बाजूला देखील इथं एक साईड काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 सेक्शन करून घ्यायचा आहे आणि केस आहे ते पाठीमागून तुम्ही कर्ल करून घ्यायचे आहेत. आणि बाकीचे केस आहेत ते इथं मी वरती इथं बांधलेलं आहेत. आता उरलेल्या केसामध्ये सुद्धा मी इथं बारीक सेक्शन करून केसांना मी कर्ल करून घेणार आहे. मी इथं फिलिप्सचं स्ट्रेटनर वापरत आहे. खूपच छान असं स्ट्रेटनर आहे. हे एकच स्ट्रेटनर तुमचे केसांना कर्ल करण्यासाठी देखील यूज होतं, केस स्ट्रेट करण्यासाठी देखील यूज होतं. तुम्ही एकामध्येच तुम्ही इन्व्हेस्ट केला तर खूप कामासाठी तुम्हाला हे स्ट्रेटनर यूज होतं. आणि इथं ऑन ऑफ बटनसुद्धा आहे. यात टेम्परेचर बटन वगैरे नाही, तरी देखील केसांना छान असं स्ट्रेट देखील करता. आता मी सर्वात आधी छोटे छोटे सेक्शन घेतलेले आहे. मी एक पेन्सिल घेतलेली आहे. पेन्सिलला सर्वात आधी केस आहे ते अशा प्रकारे तुम्ही राऊंड करून घ्यायचं आहे, गोल गोल गुंडाळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं स्ट्रेटनर आहे ते गरम झाल्यानंतर तुम्ही केसांवरती इथं प्रेस करून धरायचं आहे. आणि तुम्ही प्रेस करतेवेळी 2 किंवा 3 सेकंदच्या म्हणजे 3 सेकंदच धरायचं आहे, खूप जास्त वेळ धरू नका. खूप जास्त झाला तर 3 किंवा 4 सेकंद तुम्ही अशा प्रकारे करू शकता. केसांवरती प्रेस करून धरायचं आहे. खूपच इझी आहे. जर तुम्ही पहिल्यांदा जरी अशा प्रकारे करत असाल तर खूप इझी आहे असं नाही. आणि स्ट्रेटनर आहे हे फिलिप्सचं स्ट्रेटनर आहे, असं हार्म वगैरे होत नाही. आणि खूप जण आहे ते पहिल्यांदा कर्ल करतेवेळी इथं कर्लरने इथं चटका वगैरे बसतो, त्यामुळे भीती असते त्यांच्यामध्ये. त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे करून पहा, खूपच छान तुमचे हेअर आहे ते कर्ल होतात. 2-3 दिवस तर हे कर्ल आहे ते जात नाही. आता थोडंसं तुम्ही गरम केल्यानंतर थोडंसं तिथंच तुम्ही इथं प्रेस करायचं आहे. त्यानंतर तुम्ही केसांना ओपन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं कर्ल करून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक तुम्ही इथं सेक्शन करायचं आहे. खूप जास्त मोठे वगैरे करू नका. व्हिडिओ आहे तो इथं मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण की माझे सगळे केस आहे ते संपेपर्यंत खूप जास्त मोठा व्हिडिओ होतो. मी इथं व्हिडिओ ऑफ करून घेतलेला आहे, कर्ल आहे ते. आणि फायनली तुम्ही याचा लुक पाहून तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही, इतकं छान इथं कर्ल होतात. ह्या टेक्निकनं तुम्ही केस कर्ल केला तर अशा प्रकारे करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कोणताही म्हणजे तुम्हाला चटका वगैरे बसत नाही. 3 ते 4 सेकंदच तुम्ही अशा प्रकारे प्रेस करून धरायचं आहे. आता माझी एक बाजू आहे ती इथं मी कंप्लीट केलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता कर्ल किती छान असं कर्ल होत आहेत, केस आहेत ते. आता मी पाठीमागचा जो सेक्शन आहे तो करून घेतलेला आहे कर्ल. त्यानंतर मी इथं समोरचं जे कर्ल आहे ते सुद्धा इथं केस आहेत ते सुद्धा कर्ल करून घेणार आहे. खूप जास्त तुमचे केस इथं म्हणजे मी इथं सकाळी केस आहेत ते धुतल्यानंतर थोडे ओले आहेत, त्यावरतीच मी अशा प्रकारे कर्ल करत आहे. त्यामुळे 2-3 दिवस तुमचा कर्ल आहे तो अजिबातच जाणार नाही, कारण की मी पहिल्यांदा देखील अशा प्रकारे केलेला आहे. त्यामुळे मला यूजफुल वाटलं, त्यामुळे मी तुमच्याबरोबर हा व्हिडिओ मी इथं शेअर केलेला आहे. आता समोरची बाजू देखील मी इथं घेतलेली आहे. आता तुम्ही सुद्धा पाहू शकता किती छान आणि एकदम सोप्या पद्धतीने कुणीही अशा प्रकारे करू शकता. हे कर्ल आहे ते
आणि तुमच्याकडे कोणतंही स्ट्रेटनर असेल तर तुम्ही वापरू शकता. असं नाही की फिलिप्सचाच घ्या असं. पण इथं फिलिप्सचं आहे ते खूपच असं टिकाऊ आहे आणि कंपनीचं असल्यामुळे खूप दिवस असं चालतं देखील. एकदम छान असं स्ट्रेटनर आहे. त्यानंतर मी इथं दुसरी बाजू देखील सेम म्हणजे सेम प्रकारेच इथं केलेलं आहे सेक्शन करून. आता इथं फायनल मी सगळ्या केसांवरती कर्ल करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही प्रेस करायचं आणि थोडं तुम्हाला इथं कोणाची हेल्प घेऊ शकाल तर ते तर भारीच आहे. आणखी थोडी छान इथं तुमचे केस आहे ते कर्ल होतात. इथं मी एकटीच करत आहे त्यामुळे माझा हात सुद्धा थोडासा इथं म्हणजे दुखत होता. आता मी संपूर्ण केसावरती केलेला आहे. तुम्ही इथं रिझल्ट पाहू शकता. खूपच छान आहे आणि पेन्सिलला सुद्धा कोणतंच हार्म वगैरे झालेलं नाही. आता मी बॅक साईडने दाखवत आहे किती छान असं केस आहे ते कर्ल झालेले आहेत. तुम्ही आणि ह्याच्यावरती तुम्ही हेअरस्टाईलसुद्धा करू शकता. खूप छान असं इझी असं हेअरस्टाईल होते ह्याच्यामुळे आणि तुमचे केस आहेत कर्ल केल्यामुळे जर तुमचे स्ट्रेट केस असतील आणि कमी दिसत असतील तरी तुम्ही अशा प्रकारे कर्ल केलं तर केसांची व्हॅल्यूम देखील वाढते आणि केस खूपच छान दिसतात. पातळ केसासाठी तर तुम्ही असं करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.